उत्तराला आपल्या बाजूने करायची हीच करेक्ट वेळ आहे. काय मधुरा, कसला विचार करतेयस? पटतंय ना तुला मी काय म्हणते ते? हो उत्तरा, नाही म्हणजे मला तुझं म्हणणं पटतंय. आदित्यनं खरंच आपल्याला एका गुलामासारखाच वागवेत, म्हणजे त्याच्या आत्ताच्या बोलण्याहून तरी तसंच वाटतंय. आत्ताचं काय घेऊन बसलीयस? हे सगळं ना त्याने आधीपासूनच प्लॅन केलंय, म्हणजे मला तरी असं वाटतंय. नाहीतर असं वागलाच नसतात. पण हे बघ, आपण सगळं त्याचं ऐकत राहिलो ना तर मग कठीण आहे सगळं. नाही नाही, आपण तसं होऊच द्यायचं नाही. आपण नाही राहायचं त्याच्या गुलामासारखं. करेक्ट. आपण या सगळ्याला विरोध करूया. अगं पण मग आपण नक्की काय करायचं? फूड मध्ये काय काय दिलंय? राईस 4 प्रकार, रोट्या पराठे त्याचे 5 प्रकार, पुढे काय भाज्या स्वीट्स. काय 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 हे सगळं केंकरे? काय झालं सर? म्हणजे काही चुकलं का? नाही नाही, काय आहे की हे सगळं आपण देऊ त्यांना, पण त्यांना चालणार आहे का हे सगळं? हो, म्हणजे आपण ऑप्शन दिले त्यांना सर. ओके. पुढे काय केटरर्स वेटर्स सगळं साहित्य. किंकरे, असं बजेट कोणी तयार करतं का किंकरे? सर नक्की काय चुकलंय? हो, सारखं सारखं काय विचारताय? चुकलंय का? सगळंच चुकलंय त्यात. मला सांगा, याआधी कधी तुम्ही बजेट तयार केलं होतं? केलं होतं सर. हे असंच केलं होतं? हो. तरीच तुम्ही मागे राहिलात. सर जरा नक्की काय चुकलंय त्यात ते प्लीज सांगाल का? अष्टपुत्रे, आपण जर त्यांना इतक्या सगळ्या गोष्टी देतोय तर प्राइस इतकी कमी काय? पण सर प्रॉफिट मार्जिन्स ठेवूनच आम्ही अमाउंट्स टाकल्या आहेत. तुम्ही मला सांगणार का प्रॉफिट मार्जिन वगैरे? प्रॉफिट कसं काढायचं हे तुम्ही शिकवणार का मला? सॉरी सर. सॉरी काय सॉरी? एक काम सांगितलं धड होत नाही यांच्याचं. हे बघा, मला सांगा, कंपनी मातीत घालायची का तुम्हाला, की मुद्दाम करताय हे सगळं? काय हे बघा, माझा जर लॉस झाला ना, तुम्हा सगळ्यांच्या आयुष्याची माती करेन मी. सॉरी सर. सर आम्ही परत हे बजेट बनवून देऊ का तुम्हाला? आत्ता करणार, म्हणजे माझ्या हातात आलेली संधी निघून जाईल. नाही सर. सर आजच बनवून देतो, फक्त 1 तास द्या ना. तितकाही वेळ नाहीये माझ्याकडे, कळलं का? बाबा, एक काम सांगितलं यांच्याच्याने धड होत नाही आणि जॉब करताय. मी आता इथे तुमचा देवाशीच कामत नाहीये, कळलं का? हो सर. अष्टपुत्रे, एक काम करा, मला आत्ताच्या आत्ता हे सगळं मेल कर. मी बघतो काय करायचं. हो सर, करते. एक पैसा कमवायची अक्कल नाही आणि नोकऱ्या करता. हो, निघा आता, मला मेल करा. हो सर. आणि हो, ती मीरा आली असेल तर तिला माझ्या केबिन मध्ये पाठव. ताबडतोब बोलावलंय म्हणून सांगा. हो चालेल, सांगते. वहिनी, गुड मॉर्निंग. कुठे होता तुम्ही? काय झालं? आदित्यने तुम्हाला केबिन मध्ये बोलावलंय अगदी लगेच. केंकरे मॅडम. मीरा मॅडम, आदित्य सरांनी तुम्हाला केबिन मध्ये बोलावलंय लगेच. मी पण तेच सांगत होतो. इतकं झालंय तरी काय? ते नाही माहित, पण सर खूप चिडलेले वाटले.
म्हणजे मीरा आल्या आल्या लगेच आत पाठवा म्हणाले. बरं बघते मी. ताई मी पण येते. नाही नाही मी जाते एकटीच, तू येते. आलेच. गुड मॉर्निंग. मला बोलवलंस का तू? हो, पण मी बोलावलं म्हणून मला न विचारता केबिन मध्ये येण्याची गरज नव्हती. तिकडे जाऊन उभे राहा. मी काय बोललो ते कळत नाहीये का तुला? तिकडे जाऊन उभी राहा. सॉरी, मी ऍक्च्युली घाईत आत आले ना, म्हणून सरळ आले मी. नाही नाही, तू घाईत होतीस म्हणून सरळ आत नाही आलीस. तुला सरळ आत यायची सवय लागली आणि ती आता मोडायला हवी. सॉरी. नुसतं सॉरी म्हणून कसं चालेल ना मीरा? काही काम होतं का माझ्याकडे? सांगतो ना, सगळं सांगतो. मी तुला का बोलावलं, काय काम आहे, सगळं सांग. एकच मिनिट. पण त्याआधी तुला काही गोष्टी सांगणं महत्वाचं आहे. तू आता या कंपनीची मालकीण नाहीयेस, साधी नोकर आहेस, नोकर. हा, आणि तुला लागलेल्या या मालकिणीच्या सवयीने आता बदलणं गरजेचं आहे. काळजी करू नकोस, त्या सगळ्या बदलायला मी आहेच इथे. फार त्रास नाही होणार तुला. तिथे पण मी काही मुद्दाम नाही केलं. माहितीये ना मला. मी म्हणतच नाही तू काही मुद्दाम केलंयस म्हणून. जी गोष्ट आपण मुद्दाम करत नाही, सहज होते, त्यालाच आपण सवय म्हणतो, नाही का? हा, तीच आता बदलायला हवी. ठीक आहे, मला सांग, तुला आज ऑफिसला यायला लेट का झालं? सॉरी, मला उशीर झाला आज यायला, पण पुन्हा नाही होणार असं. आय एम सॉरी. मला सॉरी नको, लेट येण्यामागचं कारण हवंय. केंकरे, काय म्हणता? काय सर? अहो काय झालं तुम्हाला? काही कसला विचार करताय? आय मीन असं चेहरा उतरलेला काय तुमचा? सर, कशाचं काहीच कळत नाही हो. नक्की काय चाललंय? म्हणजे ते काय झालं आत केबिन मध्ये? म्हणजे आदित्य काही बोलला का तुम्हाला? अहो सर, ते अदानीच्या लग्नाचं बजेट तयार करायला सांगितलं होतं आम्हाला. आम्ही ते तयारही केलं, पण आदित्य सरांना पटलं नाही. ते मग जाम ओरडले हो. आम्ही त्यांना म्हणालो की आम्ही परत करून देतो म्हणून, पण ते अजूनच चिडले. अच्छा, म्हणजे अदानींचं बजेट पटलेलं नाहीये तर? सर, प्रॉफिट कमी दाखवला असं म्हणाले. मी तुम्हाला हे सांगितलं, कोणाला कळू नका देवा. अहो काय केंकरे, नका काळजी करू, मी नाही सांगणार कोणाला. आणि काय प्रॉफिट ऍड केलं होतं तुम्ही? म्हणजे काय सांगितलं ऍड करायला तुम्हाला? सर, यातला मला काही अंदाज नाहीये. म्हणजे आता अष्टपुत्री मॅडम त्यांना मेल करणार होते आणि यापुढचं बजेट आदित्य सरच करणार आहेत. अच्छा, बर, ठीक आहे. हो, टेन्शन नका घेऊ एवढं. सर, टेन्शन येतो, कारण त्यांना जर काम पटलं नाही ना, तर उद्या कामावून काढून टाकतील आम्हाला. नाही नाही, असं काही होणार नाही, तुम्ही काळजी नका करू. बसा. काय सांगता येत नाही सर. काय विचारतोय मी? लेट का झालं? किंवा असं काही आहे की मला सांगायचं नाहीये? नाही आदित्य, प्लीज, तू विचार करतोयस तसं काही नाहीये. मला घरातून निघायलाच उशीर झाला. नक्की हेच कारण आहे की काही कारस्थान वगैरे? आदित्य प्लीज, मी का तुझ्या विरोधात काही कारस्थान वगैरे करेल? नाही, तू करूच शकत नाही आणि करूही नकोस. परिणाम वाईट होतो. ठीक आहे, तुला घरातून निघायला उशीर झाला, ही गोष्ट मी मान्य करतो.
पण तुला माहिती आहे ना, तू या कंपनीची मालकीण नाही आहेस, एक साधी नोकर आहेस, नोकर. आणि नोकरांनी उशिरा आलेला मला चालणार नाही. काय की आज तू उशिरा आलीस, उद्या दुसरं कोणीतरी उशिरा येईल, मग तिसरं येईल. नाही, एक मिनिट आदित्य, हे बघ, असं काहीही होणार नाहीये. आपला स्टाफ खूप चांगला आहे, सगळी चांगली माणसं आहेत. प्रत्येकाला आपापल्या जबाबदारीची जाणीव आहे, कोणीही असं काही करणार नाही. असेल ना, पण तुला तुझ्या जबाबदारीची जाणीव आहे का? तू लेट आलीस तशी ठीक आहे, पण तू आता लेट आली आहेस तर तुला शिक्षाही व्हायलाच हवी. कसं म्हणजे? मी सांगते ना तुला. हे बघ, तू आपल्याला जी काही कामं सांगेल ना ती सगळी आपण टाळायची किंवा मग करायला घ्यायची आणि अर्धवटच करायची. अगं पण असं कसं चालेल? म्हणजे त्याला कळेल ना हे सगळं. त्याला काही नाही कळत ग, मला माहितीये त्याचा स्वभाव. त्याला जरा दुसरीकडे गुंतवलं ना तो अशा छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष नाही देत. हा म्हणजे आदित्य करतो असं. आपण ना त्याच्याशी गोड गोड बोलायचं, म्हणजे किमान तसं नाटक तरी करायचं. आदित्यला मला चांगलीच अद्दल घडवायची. मधुरा, तू माझ्या सोबत असशील ना तर हे सगळं मी घडवून आणू शकते. फक्त मी सांगते तसंच वागते. हा हो म्हणजे ठीक आहे. पण उत्तरा, आपण ना या सगळ्या कामाबद्दल एकदा आदित्यशी बोलूया. म्हणजे आपण त्याला प्रेमाने सांगू ना की आम्ही केलेला स्वयंपाक तुला आवडला नाही तर तुझ्याच खाण्याचे प्रॉब्लेम्स होतील. करेक्ट. असंच काहीतरी सांगायचं आणि कामं टाळत राहायची. हा मग काय, एक दिवस तो कंटाळून स्वतःच बाई ठेवेल. हो पण हे सगळं करण्याआधी ना आपण एकदा आदित्यशी बोलूया. म्हणजे आपण त्याला सरळ सगळं सांगून टाकू ना की आम्हाला काम करायला जमणार नाही. अगं पण त्याला आपण असं डिरेक्टली सांगितलं तर तो चिडणार नाही ना आपल्यावर? अगं आपण दोघी मिळून बोलू. जरा मी आहे ना तुझ्यासोबत. ओके, मग ठीक आहे. थँक्स यार मधुरा. इथे उभी राहा. जा जा जा. तर सगळ्यांनी लक्ष द्या इकडे. तर काय असतं पुत्रे, सर दिवसभर काम करून करून थकत असाल ना? नाही म्हणजे हो, खरं बोला, मी काय खाणार नाहीये तुम्हाला. तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटतं की ऑफिसमध्ये काहीतरी. अरे आलीस, गुड. मला माहिती आहे की तुम्हा सगळ्यांनाच असं वाटतंय की ऑफिसमध्ये काहीतरी एंटरटेनमेंट असायला हवं, हो ना? काय किंकरे, वाटतंय ना? नाही नाही, मी हे सगळं करायला तयार आहे. मी तुम्हाला हव्या त्या सगळ्या फॅसिलिटीज पुरवायला तयार आहे. पण मला ऑफिसमध्ये शिस्त हवी. काय की तुम्हा सगळ्यांकडून बऱ्याच वेळा बऱ्याच चुका होतात ना? मला माहिती आहे कोणी मान्य करणार नाही, पण चुका होतात. आदित्य, काय चाललंय हे? तुझ्याकडून तर खूप चुका होतात वासू.
बॉस बोलत असताना मध्ये मध्ये बोलायचं नाही, हे शिकवावं लागेल का तुला? कॉमन सेन्स नाहीये का? माझं अजून बोलणं पूर्ण झालेलं नाहीये, कळतंय का तुला? तर चुका होतात आणि आज मीराकडून एक मोठी चूक झाली आहे. ऑफिसमध्ये उशिरा आली आहे ती, मोठी चूक. आदित्य प्लीज, मी सॉरी बोलले ना त्यासाठी. तेच तर, आज तुझ्याकडून चूक झाली आहे, उद्या दुसऱ्या कोणाकडून तरी होईल. मग काय एक एक करत सगळेच लेट येतील. आणि मग लेट येऊन सॉरी म्हणतील. मग काय होणार आहे? ऑफिसमध्ये मला हवं तसं काम होणार नाही, माझा लॉस होईल. आता या सगळ्यावरती मी एक उपाय शोधून काढलाय. मीराने जी चूक केली त्याबद्दल तिला शिक्षा होणार. आदित्य, हा काय पोर खेळ आहे? माझं बोलणं पूर्ण झालेलं नाहीये वासू. हा, किती घाई आहे तुला? तर मीराला शिक्षा होणार. मीराने आज दिवसभर ऑफिस सुटेपर्यंत इथे उभं राहून काम करायचं. आदित्य, हा, तर आज दिवसभर कोणीही मीराशी बोलायला जायचं नाही, तिला काही खायला प्यायला काहीच द्यायचं नाही. ती आज फक्त आणि फक्त उभं राहून काम करे. इथेच, ह्याच जागी जे काही काम असेल ते इथेच उभं राहून करायचं. कळलं? कळलं का? हे सगळं ना खूप चुकीचं करतोयस तू आदित्य. आणि मुळात असं कसं कोण उभं राहून काम करेल? हे ऑफिस आहे, काही बाजार नाहीये. तुला वाटेल तशा शिक्षा तू इथे. तुला पटत नाहीये? चालता हो, चल. ज्यांना कुणाला मान्य नसेल ते आत्ताच्या आत्ता ऑफिस मधून चालते होऊ शकता. निघा. कोण जात आहे? हा, गीता, तुलाही मान्य नसेल तर तूही जाऊ शकतेस. मलाही शिक्षा मान्य आहे. गुड. ऐकलं का? मीराला शिक्षा मान्य. ए गीता, मान्य आहे ना? गुड. चला, अरे लागा, कामाला लागा. अरे बसा आता. चला चला चला, कामाला लागा. कामाला लाग रे. हा, आता तू माझ्या सोबतच म्हटल्यावर मला जरा धीर आला. नाहीतर ना ह्या सगळ्याशी कसं डील करायचं मला काही कळतच नव्हतं ग मधुरा. आता मी आदित्याशी बोलू शकते. बोल तू बिंदास. ए, पण मी एकटी नाही बोलणार हा. तू पण राहा माझ्यासोबत प्लीज. उत्तर मी आहेच तुझ्यासोबत. आपण सरळ आदित्यला सांगून टाकूया की आदित्य, घरची कामं आम्हाला जमणार नाही, तू एक बाईक ठेव. हो ना, नाहीतर काय. इतके पैसे कमावलेत, एक बाई ठेवायला काय जातंय त्याचं? तर आपण हे सगळं नक्की सांगायचं ना आदित्यला? म्हणजे तो ऐकेल ना आपलं? अरे, का नाही ऐकून घेणार? त्याला घ्यावंच लागेल ऐकून. हा, नाही ऐकलं तर? म्हणजे आपण सगळं सांगितलं आणि तो चिडला तर? अरे, असं कसं चिडेल? हे बघ मधुरा, हे सगळं त्याच्या एकट्याचं नाहीये. या सगळ्या यशामध्ये ना माझा सुद्धा अर्धा वाटा आहे. तर आता तुझ्या हातात तरी काय आहे? म्हणजे तो असंही म्हणू शकेल ना
की नाही हे सगळं नाही होणार, मी जे सांगेन तेच करावं लागेल, मग अरे पण आपण काहीच केलं नाही तर तो काय करू शकतो? त्याला स्वतःलाच करावं लागेल हे सगळं. मग उत्तरा, तो आदित्य आहे, तो स्वतः काहीही करणार नाही, बघ तू. नाही ग, बघ आपण काही करणारच नाही म्हटल्यावर त्याच्या हातात तरी काय राहणार आहे? हा, पण मग आपण काही कामाच्या नाही आहोत म्हणून तो आपल्यालाही घराबाहेर काढू शकतो ना. मग तो आपल्याला का राहू देईल घरात? हो, असं असं करेल का तो? म्हणजे त्याच्या आत्ताच्या वागण्यावरून तरी वाटतंय तो हे सगळं करूच शकतो.